नमस्कार. वेलकम टू माय सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज खूप छान मस्तपैकी ना व्हिडिओ शूट केलेला आहे. तर चला म्हटलं ताईंसाठी खूप छान मस्त रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला आज लवकरच सुरुवात केलेली आहे. मी काल माझे जमलं नाही, म्हणजे व्हिडिओ शूट करायचं पण जमलं नाही आणि अपलोड करायचं पण शूट तर केला होता, पण माझं एडिटिंग वगैरे करायला जमलंच नाही. तर त्यासाठी म्हटलं आज चला पटकनच व्हिडिओ टाकते. तर त्यासाठी व्हिडिओला आज लवकरच सुरुवात करून घेतली मी. मग चला व्हिडिओ बघू. त्याआधी तुम्हाला एक सांगते, व्हिडिओ बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि ज्या पण ताई नवीन असेल, माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा आणि कोणत्या गावाहून तुम्ही माझा व्हिडिओ बघताय ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार. चला मग. हाय नमस्कार. सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या जावं ईश्वरचा आणि प्रार्थना. तर बघा मी इथं बनवते गिल्लोड्यांची भाजी. तुम्ही काय म्हणता काय माहिती, पण आम्ही तर गिल्लोड्याच म्हणतो. चांगला मस्त स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि इथं मी आता कापायला आणलेलं आहे बघा. मस्त त्यांना निथळून घेतलेलं आहे आणि आता इथं कापून घेते मी. राशा पण मध्ये मध्ये करते बघा. राशाला आहे ना, म्हणजे असं आपण काय काम केलं की ती पण असं मध्ये मध्ये करतच असते. तर बघा अशा प्रकारे ना मी मस्त यांना आहे ना असं लांब लांबच कापून घ्यायचं आहे आणि खूप छान लागते गिलोड्यांची भाजी. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. इतकी टेस्टी आणि इतकी छान लागते ना. मस्त त्याच्यामध्ये बटाटे वगैरे असं सर्व काही साहित्य टाकायचे, कांदे कापून घ्यायचे, मस्त काय इतकी छान लागते, इतकी टेस्टी लागते ना, तर तुम्हाला काय सांगू. तर बघा आता मस्त अशा लांब लांब कापून घेतलेल्या आहे मी. तुम्हाला दाखवते. सर्व काही एका ताटामध्ये ठेवून घेतलेलं आहे मी. आता बघा गिल्लोड्या आहेत, बटाटे आहेत, कांदे आहेत, कोथिंबीर आहे आणि लसूण आहेत. तर मस्त इथं आहे ना आता मी लसूण कुटूनच घेणार आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि आता कोमल पण येऊन गेलेली भांडी घासायला. तर बघा भांडी आज थोडी जास्तीच गोळा झाली होती. तर म्हणून मग कोमलला पण थोडासा यायला उशीर झालेला होता. आमचा नाश्ता वगैरे केव्हाचा झालेला. मठचं उसळ मस्तपैकी बनवून घेतलं होतं आम्ही. तर आणि हे बघा आता हे सर्व काही साहित्य तुम्हाला दाखवते मी. सर्व मस्त काय असं कापून घेतलेलं आहे मी इथं. आणि आता आहे ना मस्तपैकी इथं हिरवी मिरची, लसूण असं कुटून घेते मी. आणि अद्रक त्या दिवशी मंगळवारच्या दिवशी मी बाजारात गेले ना, पण अद्रक आणायचंच विसरून गेले. म्हणजे अद्रकच दिसत नव्हतं तिथं. म्हणजे जास्त कोणाकडे अवेलेबल होतच नाही अद्रक. नाही तर दिसून जाताना पटकन घेतलं जातं. त्या दिवशी दिसलंच नाही तर मग घेतलंच नाही. तर मग अद्रकच नाही आहे आता. तर चला म्हटलं मस्तपैकी लसूण, जिरं आणि हिरवी मिरची असं कुटून घेऊया. याची हे जर टाकलं ना तर भाजी अजून जास्त स्वाद वाढतो भाजीचा. त्यासाठी मी इथं आहे ना मस्तपैकी आता हे कुटून घेते. आणि इथं सुद्धा अशा माझ्या पायाजवळच उभी आजी आई आजी आई करते इथे. तर मस्त आई आई म्हणत होती ती पण. गल्लीत कसं आहे मुलं आजी म्हणतात ना, मग ती पण मला आजीच म्हणते. पण मला आवडतं ती आजी म्हणते ना, मला खूप आवडतं ते. तर बघा आता ते पण कुठून मी इथं काढून घेतलेलं आहे गॅस पेटून मस्तपैकी. इथं आता कढई ठेवलेली आहे मी. कढईमध्ये आता 2 ते 3 पड्या तेल टाकून घेतलेलं आहे. थोडंसं राई जिरं टाकलं आणि नंतर जे काय आपण मिरची, लसूण, जिरं कुटलं ना ते पण इथं टाकून दिलेलं आहे. मी तर कुटण्यामध्ये टाकूनच दिलेलं होतं, पण राईमध्ये ते मिक्स झालेलं आहे ना, त्यासाठी मग ते परत टाकलं मी मग जिरं. तर बघा कांदा असा राहून गेला, अर्धा कापायचा. आता त्याला कापून टाकून देते इथं. आणि मस्तपैकी कांदे टाकून घेतलेले मी. कांदे छान मस्त असे लालसर होऊ द्यायचे. त्यानंतर टमाटे टाकायचे. आणि बघा टमाट्यांचे पण उभेच काप करून घेतलेले, कांद्यांचे पण उभेच काप करून घेतलेले आहे मी. आणि जशी गिल्लोडी कापली ना तसंच हे साहित्य सर्व काय कापून घेतलेलं आहे मी. आता इथं आहे ना 1-1.5 चम्मच मी इथं धना पावडर टाकलेलं आहे. धना पावडर टाकल्याने काय होतं ना, खूप छान टेस्ट येते आपली भाजीला. सुक्की भाजीमध्ये जास्त धना पावडर वापरायचे म्हणजे खूप छान टेस्ट येते. आणि बघा इथं आहे ना आता गिल्लोडी टाकून घेते मी. तुम्हाला माहिती गिल्लोडी आधीच धुवून घेतली होती, कारण की हिचं आहे ना पचापचा पाणी सुट्टं जर का आपण धुतली तर त्याच्यामुळे मध्ये सगळं पाणी घुसून जातं तिच्यामध्ये. त्यासाठी तिला आधीच धुवून मस्तपैकी सुक्के करून घ्यायचे, नंतरच कापायची तिला. मी तसंच केलेलं.
तर बघा आता मस्तपैकी हिला ना असं परतून घ्यायची बघा. खूप छान प्रकारे मस्त अशी परतून घेतलेली मी आता. बघूया आता आपल्या गिल्लोड्या थोडंसं मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे मी बघा. तर मस्त अजून परत परतून घ्यायची. आपल्याला आता इथं आहे ना थोडीशी हळद, थोडीशी चटणी, तिखट अशी चटणी टाकून घ्यायची आपल्याला. आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे मी. तुमच्याकडे मॅगी मसाला असेल तो पण तुम्ही टाकू शकता. आणि मी इथं तर मस्तपैकी घरचाच मसाला टाकून दिलेला आहे. आणि आता आहे ना बटाटे, आता गिल्लोडी आहे ना थोडं शिजायला वेळ लागतो आणि बटाटे पटकन शिजून जातात. त्यासाठी मी बटाटे नंतर टाकले आणि परत कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. आणि तिला पण मस्त कशी छान अशी परतून घ्यायची. बटाटे जर सोबत टाकले ना गिल्लोडीसोबत तर बटाटे जास्त शिजून जातात आणि त्याचा असा चुरा होतो. आपण कसं परत आपल्याला पलटवायची सवय असते ना म्हणून. चला आता कमी गॅस करून तर गिलोड्या मी शिजायला ठेवून दिलेलं आहे. आता पीठ भिजून घेते मी. इथे आहे ना 5-6 चपातींचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे पाणी टाकून मस्तपैकी असं भिजून घ्यायचं आहे. तर याला असं छान मस्तपैकी असं भिजवून घ्यायचं आहे. आणि या टायमाला दळायला काय झालं ना, चक्कीवाल्याने एवढं व्यवस्थित खास दळून नाही दिलं. थोडंसं असं जाडसरच राहू दिलेलं आहे. तरी पण चपात्या आता आपण जर केल्या तर चांगल्याच येतात त्या. तर म्हणजे असं आहे ना थोडंसं भिजवून आहे ना 10-15 मिनटासाठी मुरायला ठेवावं लागतं त्याला. आणि तरी पण थोडंशा आहे ना चपात्या एवढ्या व्यवस्थित येतच नाही या पिठाच्या. कसं काय दळून दिलं काय माहिती. नाहीतर आमचे ना घरचे गहू आहे ना इतके छान चपात्या येतात ना, पूर्ण असं फुलतात पण मस्तपैकी. तरी पण मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे. 1-2 चपाती असं हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि मस्तपैकी असं मळून घ्यायचं आहे पिठाला. आता याला आहे ना साईडला ठेवते मी मळून मस्तपैकी असं ठेवून देते. थोडंसं 10-1 मिनटं तरी ठेवायला पाहिजे. आता आपली भाजी बघूया इथं. हे बघा खूप छान प्रकारे मस्तपैकी आपली भाजी इथं शिजून झालेली आहे. हे बघा मी आता उलट पलट करून आहे ना हिला उतरवून घेते. आपल्याला आता चपात्या पण तर करून घ्यायच्या आहे ना. हे बघा आता मी साईडला ठेवते ही भाजीला. हे बघा इथं साईडला इकडच्या गॅसवर ठेवून दिलेली मी. आणि आता इथं आहे ना चपात्या करायच्या आहे मला. बघा तुम्हाला दाखवलं मी. आता इथं आहे ना चपात्या करून घेते मी. तर बघा पीठ अशी छान मस्तपैकी मोरून झालेलं आहे. याला परत मी चोडून घेतलेलं आहे मस्तपैकी. आणि आता बघा चपात्या करून घेते मी. तर तुम्हाला 1 किंवा 2च चपाती करून दाखवणार आहे मी. कारण मग सगळ्या चपात्या मी तशाच करून घेणार आहे. हे पिठाचं डब्बं केलेलं आहे ना माझं ब्ल्यू कलरचं, ते मी धुवायला ठेवलेलं आहे म्हणून आज जरा प्लेटमध्येच घेऊन घेतलं पीठ. हे बघा तुम्हाला दिसतंय का आजूबाजूला, तुम्हाला मोबाईलमधून दिसतंय का नाही काय माहिती. थोडासा लांबच ठेवलेला ना मोबाईल, तर असे तडे पडत आहे बघा आजूबाजूला. किती मोरायला ठेवलं आणि किती चोडून पण घेतलं तरी चपातीला पण बघा कसे तडे पडत आहे. तर असं राशनचे कसं असतं ना तसंच पीठ करून दिलेलं आहे त्याने. काय माहिती कसं काय दळून दिलं. बघा कसे साईडला तडे पडत आहे चपातीला. तर चला आपला तवा पण तापून गेलेला आहे. आता इथं टाकून घ्यायची चपाती. तर बघा मस्तपैकी इथं मी आता चपाती टाकून घेतलेली आहे. उलट पलट करून घेतलेली बघा. हे बघा तरी पण छानच फुलते ती. पण याच्याहून दुप्पट चपाती फुलते. माझं असं चांगलं पीठ दळलेलं राहतं तरी असं तडे वगैरे नाही राहत मग चपातीला. आता मस्त थोडंसं तेल लावून असं हे करून घ्यायचे. बघा आता काढून घेते चपाती. तर छानच फुललेली आहे. त्या मानाने तर बरीच फुलली आहे त्या पिठाच्या मानाने. तर चला आता ही दुसरी चपाती पण माझी लाटली गेली होती. म्हटलं चला एवढी चपाती आता शिजवताना दाखवूनच देते मी. बघा ही पण मस्त अशी फुलली बघा. हिला पण थोडंसं असं तेल टाकून, वरून थोडंसं तेल टाकून जर चपाती शेकली ना, चपातीशी मऊसूत राहते दिवसभर. आणि कधी उरल्या ना रात्री तरी पण अशा मऊसूत राहतात ना, मग खायला काही हरकत नसते. म्हणून मग असं चपाती करते मी. बघा खूप छान मस्त झालेली. तर आता इथं आहे ना आपल्या चपात्या पण मस्तपैकी करून झालेल्या आहे. मी हिला पण आता काढून घेते. हे बघा आता सगळ्याच चपात्या अशा करून घेणार आहे. बघा 2 तर झाल्या माझ्या. आता सगळ्या चपात्या अशाच करून घेतल्या मी. आता मस्तपैकी आता या चपात्या मी डब्यामध्ये घालूनच ठेवून देणार आहे.
आणि आता भाजी पण झाली, चपात्या पण झाला. कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आता असं रुमाल झाकून ठेवून देते, म्हणजे गरम चपात्यांना घाम येतो ना, तर चिरून जातो तो रुमालमध्ये. चला तर मग बाय बाय.